जीवनात पहिल्यांदा एवढी मोठी रिस्क घेतली होती. एवढं भीत भीत करत होते तरी पण त्याचं व्हायचं तेच होऊन बसलं. तर हे तुम्हाला नुकसान दिसत असेल, हे कशाचं झालंय ते पुढे मी सांगेल. त्या अगोदर याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर पाणी गरम करून घेतले आणि त्यामध्ये काजू बदाम एका वाटीमध्ये गरम पाण्यात भिजत ठेवले. तोपर्यंत इकडे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता इथे मी चितळे ब्रँडचं गाईचं दूध घेतलेलं आहे. गाईच्या ऐवजी तुम्ही इथे म्हशीच्या दुधाचा वापर केला तरी पण उत्तमच आहे. आता दुधाला चांगली उकळी काढून घेतली ना, तोपर्यंत इकडे बघा दुधाला उकळी येईपर्यंत आपले काजू बदाम सुद्धा छान गरम पाण्यात भिजले होते. बदामाच्या वरचे साल काढून काजू आणि बदाम मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यावरती थोडंसं दूध टाकलं आणि छान मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर आता ना या दुधाला उकळी आली ना चांगली, दोनदा तीनदा चांगलं उकळून घ्यायचं दूध आणि त्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक केलेत ना काजू बदाम, ते छान आता यामध्ये पेस्ट टाकून घ्यायची याची आणि परत एकदा चांगलं दुधाला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. काजू बदामची पेस्ट टाकल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी गुटळ्या होत नाहीत त्याच्या. त्यानंतर साखर आता काय करायचं, कॅरमलाइज करायची. आता इथेच मेन माझी प्रोसेस म्हणजे चुकलेली आहे. पहिल्यांदाच हे मी बनवून बघत होते आणि पहिल्यांदाच हे मी घरी बनवलं होतं, कारण साखर कॅरमलाइज केल्यानंतर कुल्फीला कलर छान येतो असं ऐकलं होतं मी, पण माझ्याकडून हे असं होऊन बसेल ते मला वाटलंच नव्हतं. थोडीशी जास्त माझ्याकडून साखर कॅरमलाइज झाली. तुम्ही ना साखर मेल्ट करत असताना थोडीशी जास्त साखर मेल्ट करू नका, नाहीतर माझ्यासारखं तुमचं सुद्धा होऊन बसेल. आता शेवटी एवढं मोठं नुकसान झालंय हे तर वाया घालू शकत नाही. साखर मेल्ट करून त्याच्यामध्ये टाकली होती ना, ते पूर्ण दूध थंड केलं आणि मिक्सरच्या भांड्यात परत एकदा फिरवलं आणि नंतर काचेच्या ग्लासमध्ये ते दूध ओतून दिलं आणि ज्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत ना त्या एक एक यामध्ये टाकल्या आणि फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासासाठी सेट होऊ दिलं. आता ना ही कुल्फी एकदम करपट लागत होती तरी पण आम्ही खाऊन घेतली बरं का, कारण याच्यामध्ये भरपूर काजू बदाम, एवढं मोठं दुधाचं नुकसान झालेलं होतं म्हणून आम्ही तशीच करपलेली सुद्धा कुल्फी खाल्ली. हे खरं सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, जर जेणेकरून माझी रेसिपी कुणी ट्राय करून बघितली आणि त्यांनी बनवली, त्यांची बिघडली तर मला खाली शिव्या देताल तुम्ही, म्हणून हे खरं सांगितलेलं आहे. बघा, कोणी सुद्धा ट्राय करू नका ही रेसिपी. चला भेटते पुढच्या रेसिपीसोबत. बाय.